नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92,2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. दोन प्रवाह आहेत. शक्तीपीठ व्हावा असे म्हणणारे शेतकरी आहेत, शक्तीपीठ रद्द व्हावा असे म्हणणारे काही लोक आहेत. आता मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. पूर्वीचा जो शक्तीपीठचा महामार्ग होता तो बदलून त्याची अलाइनमेंट बदललेली आहे. यालाही काही प्रमाणात विरोध होतोय, परंतु विरोध जरी होत असला तरी सर्वांचं समाधान होईल आणि समाधान होऊन हा प्रकल्प खरं म्हणजे गेम चेंजर आहे. हा प्रत्येक या 16-17 जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्याच्या प्रगतीसाठी होणार आहे. निश्चितच काही लोकांच्या जमिनी जाणार असतील तर त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊ आणि त्या काही ठिकाणी बदलता येत असेल तर ते बदलण्यासाठी किंवा योग्य मोबदला देण्यासाठी महाराष्ट्र शासन संपूर्णपणानं सहकार्य करेल. तर मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी यासाठी ही सद्बुद्धी दिंडी आहे ती काढली जाते. खरंच मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी असं वाटतंय. एकीकडे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, दुसरीकडे 13 जिल्ह्याची शेतकऱ्याला विरोध करतात. पहा, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लॉंगेस्ट सर्व्हिंग मुख्यमंत्री झालेले आहेत. परवाच तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्राच्या जनतेनं खूप मोठा विश्वास त्यांच्यावर दाखवलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवलेला आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात इतिहास घडलेला आहे. आणि त्या लॉंगेस्ट सर्व्हिंग मुख्यमंत्री झालेले आहेत. हे कशामुळं? तर त्यांच्या कार्यकौशल्यामुळं, त्यांच्या चाणाक्ष बुद्धीमुळं, त्यांची काम करण्याची पद्धत, कार्यकर्तृत्वामुळं ते एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे दिवस ते मुख्यमंत्री पण राहिलेले आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अनेक प्रकल्प त्यांनी केलेले आहेत. अटल सेतू झालेला आहे, समृद्धी महामार्ग झालेला आहे, मिसिंग लिंक झालेला आहे, अनेक प्रकल्प होत आहेत, अनेक मोठमोठे उद्योग होत आहेत. देशातली सर्वात जास्त FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात येते. खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची प्रगती होते आणि महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठीच त्यांनी हा प्रकल्प आणलेला आहे. काही लोक विरोध करत असतील तर त्यांच्या शंकेचं निरसन केलं जाईल आणि हा प्रकल्प होईल.